पण स्वागत आहे तुमचं पण त्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आपण आज आलोय डायरेक्ट ब्लॉग चालू होतं इकडनं बॉक्सवरनं. तर आपण आलोय मौनंतर साठी नाटक बघायला. तर आपली सगळी गँग थांबलेली. पत्तू शेठ काय म्हणता? काय नाही, सगळ्या मौनंतरला पार्टिसिपेट केलेल्या सगळ्यांना शुभेच्छा द्यायला आम्ही आलेलो आहे. त्यांचं वेळात नाटक तिकीट चालू होईल. त्यांची तिकीट्स फक्त बुक केलेत. नाही तिकीटचे पैसे वसूल व्हायला सगळ्यांनी तिकीट घातल्यात. हां आणि त्यांचं नाटक सगळ्यांनी बघितलं पाहिजे म्हणून आता मी पण शूट करणार आहे. काय मारो हमको जिंदा मत छोड़ो सालो. हम कोई मंदिर का घंटा है कि कोई भी आके बजा जाता है. ते सुजल भाऊ कासने जाऊ सगळे बांधले तिथं. आज का आलोय आपण इथे? का आपण एकत्र भेटलो आज? आपण नाटक बघायला एकत्र भेटलो आज आणि बाकीची मंडळी पण आली. इकडे आहेत नाही तर आम्ही अजून दोघं जण गेले जरा एमर्जन्सी मीटिंगला. त्यावर काहीतरी माहिती द्या आपल्या नाटकाबद्दल. काय कुठलं नाटक आहे आज? काय नाटकाबद्दल माहिती कशी देणार होती? मजा राहणारच नाही कुठलं नाटक आहे? 7 आर्ट्स. येस 7 आर्ट्स नाटक आहे आपलं. सत्य घटनेवर आधारित नाटक आहे. बघा कशी स्माईल देतोय लाजाळू राणी. बघू आपण पुढं काय. हे कट करशील? हे कट करशील? नाही नो कटिंग. डायरेक्ट व्हिडिओ अख्खा वर जाणार आहे. काहीच कटिंग नाही होणार. येस ऑफकोर्स. तुझ्या चेहऱ्याला किंमत आहे, व्ह्यूज आहे. अरे तुझी पॉप्युलॅरिटी तेवढी आहे. हां कॉलेजमध्ये याच्या चेहऱ्याला किंमत व्ह्यूज आहे. तू आपल्या पेरीजीचा सेलिब्रिटी. येस हाय हाय इतना सुकून. सेलेब तू तुला तर येऊ द्या ना. तुझं नाव जरी घेतलं ना पेरीजी मध्ये तरी सांगतील अरे हाय का हाय. बाकी काय नाही. तर आता बघू कधी नाटक चालू होईल. काय तिकीट्स तर आलेत. चला. उत्प्रेक्षा कला मंडळ प्रस्तुत 7 आर्ट्स. लेखन आणि दिग्दर्शन आदित्य जामदार. कसं झालं नाटक? प्रणव वागुलकर नाटक कसं झालं? 1 नंबर. हां 1 नंबर. आपण काढलाय व्हिडिओ, दाखवतो तुम्हाला. लिटरली अथर्व सुद्धा आणि पवन वागुलकर इथं बसलेले आहेत आपले मागं. मीटिंग चालू आहे त्यांची. दाखवतो तुम्हाला. बघू यांची मीटिंग चालू आहे. ती झाली की भेटू, नक्कीच भेटू. दाखवतो कोण आले? 1 नंबर. अरे भाई एकच नंबर. हा 1 नंबर नाटक झालं. 1 नंबर. व्हिडिओ खरं सांगतो मी याला तुला जर्किंग देऊ का? तुला जर्किंग देऊ का? जर्किंग देऊ का तुला? तू डिझर्व करती जर्किंग. 1 नंबर. अजून कुठे आहेत बाकीचे कलाकार? भाई अरे भाई आपली बाहेरच आहे. अरे इथंच असेल ना कुठे तरी. अरे ब्लँक इलिगल पोलीस वाला. ए डुकरा जाते घरी घेऊन. घराच्या छतावला वरती तिथं लावून टाक. चहा सांगलाय तिथं. आपल्यामध्ये वाईट झालं आता यांचं पण
झालं डन. भाऊचा आणि माझं पण घेतलेले बाईक. ओके थँक्यू सर. हो कुठं चालला. कॉंग्रॅच्युलेशन्स. तुला पण कॉंग्रॅच्युलेशन्स. रील काढली ना तुम्ही. रील काढली ना तुम्ही. आले तुफान किती जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी स्वप्ने झाली पुरी लढलो अन जितलो बी काटच्या वाटवरी मस्त होता. पण पुन्हा एकदा आणि कुठे काय काय बदक लाईव्ह. व्हिडिओ मध्ये काम केल्याबद्दल दिसलं किती सक्सेसफुल. येस जिद्दना सोडली. जायचं. आमचे पोलीस ऑफिसर गंमत बघायची का गंमत. नाटकाचे रायटर आणि दिग्दर्शक. अरे यार काय विषय. किती मोठा आहे तो. फ्री साईज आहे. दिसतोय नवीन रोल घेतो. आता जाऊया पुढचं बघू. याला पोलीस भरती कोणी करून घेतलं. काहीच नाही आणत. मित्रांनो आपले फोटो वगैरे सगळे झालेले आहेत. इंस्टावरती पोस्ट येतीलच. स्टोरी नाही तर पोस्ट तुम्ही नक्की बघा. आणि ते बघितलेलं असतील पहिलंच. आणि आता जाऊ कारण कारण आमची ट्रीट आहे. ट्रीट घेऊ. काय चहा कॉफी असं काय ते तेवढं येऊ. तर आजचा सगळं आपला कार्यक्रम सर पण येते. सरांनी आम्हाला पार्टी दिलेली. सगळं झालं. एक नंबर पार्टी होती. सगळे आपापल्या रस्त्याला गेलेत. आता अर्धे जण गेले ते अर्धे इथे थांबलेत. कोण कोण कुठे दिसेल. आपला नवीन मित्र आहे. गेम फ्रेंड आहे आपला. गेम फ्रेंड आहे आपला. इकडे पण आहे. आता ही चालली कात्रजच्या तलावा. बदक पवार आपला भाऊ सिंगर. तुम्ही ओळखतच असताल चांगलंच. आता आपण जाऊया घरी. झाला आपला इथला कार्यक्रम आजचा. कशाला बेशर्मी की भी हद होती है. जाऊ भेटू नंतर पुढे जाऊ डायरेक्ट. चला.